हॅलो डिअर स्टुडंट्स अँड पॅरेंट्स, ब्राईट फ्युचर एज्युकेशन ग्रुपच्या युट्यूब चॅनलमध्ये मी डॉक्टर सागर जाधव तुमचे खूप स्वागत करतो. विद्यार्थी मित्रांनो, मी आज तुम्हाला सांगणार आहे एमसीसीच्या पोर्टलवरती रजिस्ट्रेशन झाल्यानंतर फीस पेमेंट कसं करायचं, म्हणजे जे डिपॉझिट अमाऊंट आहे ती कशा पद्धतीने पे करायची. त्याबरोबर मी आज तुम्हाला सांगणार आहे सर्वात महत्वाचा विषय म्हणजे डीम्ड कॉलेजची फीज कशा पद्धतीने बघायची. ही रजिस्टर्ड फीज असते, ऑफिशियल फीज असते, हिच्याशिवाय आपण पुढे जाऊ शकत नाही. म्हणजे जे विद्यार्थ्यांना प्रश्न पडतो की एका डीम्ड कॉलेजची फीस किती असेल, फॉर एक्झाम्पल कृष्णा कराडची फीस किती असेल किंवा डी.वाय. पाटीलची फीस किती असेल, ती कशी बघायची, ऑफिशियल पोर्टलवरती कशी बघायची, याबद्दल मी तुम्हाला सांगणार आहे. प्रत्येक कॉलेजच्या वेबसाईटला जाऊन व्हिजिट करायची गरज नाही. एकदम सिंपल प्रोसिजर आहे, ती प्रोसिजर मी आज तुम्हाला सांगणार आहे. विद्यार्थी मित्रांनो, टाइम न वेस्ट करता आपण आपल्या व्हिडिओला स्टार्ट करूया. सगळ्यात महत्वाची गोष्ट, एमसीसी काउन्सिलिंग 2026 अशा नावाच्या वेबसाईटवरती तुम्हाला जायचंय. जस्ट क्लिक केल्यानंतर तुम्हाला ही वेबसाईट बघायला भेटेल. युजी मेडिकल काउन्सिलिंग या नावाची वेबसाईट बघायला भेटल्यानंतर तुम्हाला पुढे जायचंय. त्याच्यामध्ये एंटर केल्यानंतर हा तुम्हाला डॅशबोर्ड असेल. मेडिकल काउन्सिल कम्युनिटी एमसीसी, यामध्ये युजी, एमडीएस, पीजी, सुपर स्पेशालिटी, व्हिडिओ ट्युटोरियल, अर्चिव्ह आणि कॉन्टॅक्ट. यामध्ये तुम्हाला युजी मेडिकल मध्ये जायचंय. युजी मेडिकल मध्ये गेल्यानंतर बघा, इथे तुम्हाला नीट युजी काउन्सिलिंग फर्स्ट राउंड रजिस्ट्रेशन हॅज बीन स्टार्टेड असा एक ऑप्शन येणार आहे. त्याबरोबरच आपण पुढे जर गेलो फॉर एक्झाम्पल, तर या ठिकाणी सीट मॅट्रिक्स आहे. एमबीबीएस, बीडीएस, बीएससी नर्सिंग याचंही सीट मॅट्रिक्स आलेलं आहे. पण आपल्याला आता सध्याच्या सिच्युएशनला डिपॉझिट पे करायचंय, तर ते डिपॉझिट कुठे पे करायचंय, कोणाला लिंक भेटत नाही वगैरे काही. तर हे सगळं लक्षात ठेवा. यानंतर कधीही तुम्हाला एमसीसीचं पोर्टल जर लॉग इन करून जर बघायचं असेल, तुमची चॉईसेस बघायच्या जर असतील, तुम्हाला जायचं आहे या लिंक मध्ये. ही लिंक एक्सटर्नल असते. या लिंक याच्यावरतून साईटवरतून दुसऱ्या साईटवर जायचं असतं. तर या दुसऱ्या साईटवरती आल्यानंतर तुम्हाला अशा पद्धतीची विंडो बघायला भेटणार आहे. या विंडोमध्ये तुम्हाला सगळ्यात महत्वाची गोष्ट, नीट रोल नंबर बघा. नीट रोल नंबर तुम्हाला या ठिकाणी टाकायचा आहे आणि पासवर्ड जो तुम्ही जेव्हा एमसीसीचं रजिस्ट्रेशन करता त्या टाइमला एक तुम्ही पासवर्ड सेट करता. जसं फॉर एक्झाम्पल ब्राईट मध्ये जर तुम्ही रजिस्टर्ड असाल फॉर एक्झाम्पल, तर तुम्हाला एक स्पेसिफिक पासवर्ड तुमच्या ग्रुपवरती भेटलेला असेल. या पासवर्ड टाकल्यानंतर इथे तुम्हाला हे कॅप्चे टाकायचे आहे. कॅप्चे टाकल्यानंतर सिक्युरिटी पिन टाकल्यानंतर तुम्हाला इथे साइन अप म्हणायचं आहे. साइन अप म्हटल्यानंतर तुम्हाला मोबाईल नंबर आणि एक सिक्युरिटी सिस्टमसाठी असा एक पिन असतो, तो टाकायचा असतो. ते टाकल्यानंतर डायरेक्ट एक राईट कॉर्नर मध्ये, म्हणजे सॉरी, वरती ह्या कॉर्नर मध्ये तुम्हाला डायरेक्ट पे युअर डिपॉझिट किंवा रजिस्ट्रेशन अमाऊंट अशा पद्धतीने मेसेज येतो. ज्या पद्धतीने तुम्ही मध्ये ऑप्शन सिलेक्ट केलेले असतील, फॉर एक्झाम्पल डीमचा ऑप्शन सिलेक्ट केला असेल किंवा एआयक्यूचा ऑप्शन सिलेक्ट केला असेल, तर त्या अकॉर्डिंग त्या ठिकाणी तुम्हाला काय बघायला भेटणार आहे, फीस बघायला भेटणार. जसं फॉर एक्झाम्पल, जर एआयक्यूचा ऑप्शन सिलेक्ट केला असेल आणि ओपन कॅटेगरीचे असेल तर 10,000 रुपये तुम्हाला डिपॉझिट भरावे लागतात. त्यानंतर जर अदर कॅटेगरीचे असेल तर 5,000 रुपये डिपॉझिट भरावे लागतात. त्याचबरोबर तुम्ही जर डीम्ड युनिव्हर्सिटीसाठी रजिस्ट्रेशन करत असाल तर 2,05,000 रुपये तुम्हाला त्या ठिकाणी अमाऊंट पे करायची आहे. ही अमाऊंट कशा पद्धतीने पे करायची, या पेमेंट गेटवे मध्ये फक्त दोनच ऑप्शन आहे. एक तर कार्ड कार्ड पेमेंट मेथड, अदरवाईज त्या दुसऱ्या पेमेंट गेटवे मध्ये तुम्हाला इंटरनेट बँकिंग आहे. म्हणजे कोणताही तिथे मध्ये तुम्हाला 4-5 प्रकारचे गेटवेज बघायला भेटतील. तुम्ही कोणत्याही याच्यावरती क्लिक केलं, मध्ये गेल्यानंतर तुम्हाला फक्त दोनच ऑप्शन बघायला भेटतील. एक तर इंटरनेट बँकिंग, अदरवाईज कार्ड पेमेंट. हे दोनच पद्धतीने त्या ठिकाणी पेमेंट करता येतं. सो तुम्ही जर पेमेंट करायचं असेल त्या अगोदर तुमचं इंटरनेट बँकिंगला 2,05,000 लिमिट असायला हवं, तरच आपल्याला टीमची फीस पे करता येणार आहे. आता येऊया रिटर्न. परत एकदा आपण रिटर्न त्या जुन्याच साईटवरती आलो, युजी मेडिकल काउन्सिलिंगच्या. आता मी तुम्हाला सर्वात महत्वाचा विषय सांगणार आहे, तो म्हणजे प्रत्येक कॉलेजची फीस कशी बघायची. बघा विद्यार्थी मित्रांनो, सर्वच विद्यार्थी विचारता की सर, आतापर्यंत तुम्ही फीस का रिलीज केली नाही. ऍक्च्युअली फीस रिलीज न करता आली, काय नाही करता आली, तर त्यामागे रिझन असं आहे की हे बघा, पार्टिसिपेटिंग इन्स्टिट्यूट डिटेल्स नीट युजी 2026, ही जोपर्यंत ही टॅप चालू होत नाही तोपर्यंत आपल्याला ऑफिशियल फीज रिलीज होताना दिसत नाही. प्रत्येक कॉलेजला किती कॉन्टॅक्ट करणार आहे आपण, त्याऐवजी एक आपल्याकडे ऑफिशियल सिस्टम आहे, ती म्हणजे पार्टिसिपेटिंग इन्स्टिट्यूट डिटेल. ओके म्हणायचं. ओके म्हटल्यानंतर तुम्हाला एक एक्सटर्नल साईट वरती घेऊन गेला जाईल. इथे बघा, टाईप ऑफ इन्स्टिट्यूट आणि प्रोग्राम. पहिलं टाईप ऑफ इन्स्टिट्यूट, आता तुम्हाला डीम्ड युनिव्हर्सिटी बघायची. डीम्ड युनिव्हर्सिटी चूज केली. इन्स्टिट्यूट, आता इन्स्टिट्यूट मध्ये भरपूर सारे ऑप्शन्स येतात बघायला. आपण जर आता टाईप करायचं जर झालं, फॉर एक्झाम्पल आता डी वाय पाटील बघूया आपण. डीवाय पाटील मध्ये भरपूर सारे डीवाय पाटील मध्ये भरपूर सारे ऑप्शन्स येतात बघा. सॉरी. बघा, डीवाय पाटील डेंटल, डीवाय पाटील डेंटल, डीवाय पाटील मेडिकल युनिव्हर्सिटी स्कूल.
आता हे डायरेक्टली सिलेक्ट केल्यानंतर फॉर एक्झाम्पल हे कुठलं येणार आहे आपण त्याच्यावरती नंतर बघूया, मध्ये गेल्यानंतर समजणार आहे कुठली नेमकी युनिव्हर्सिटी आली. हे सगळं सिलेक्ट केलं तुम्हाला खाली अशा पद्धतीने विंडो दिसेल, डी.वाय. पाटील मेडिकल स्कूल, MIDC रोड, अंबी, तालुका मावळ, डिस्ट्रिक्ट पुणे. म्हणजे हे पुण्याचं फी स्ट्रक्चर आता कसं बघायचं, व्ह्यू प्रोफाईल. येस, बघा हे आता तुम्हाला फी स्ट्रक्चर ओपन झालेलं आहे. ऑफिशियल 2026चं फी स्ट्रक्चर आहे ते बघा कशा पद्धतीने. अमाऊंट टू बी पेड ऍट द टाइम ऑफ ऍडमिशन 25 लाख ट्युशन फीस, 2.80 lakh 84,000 enrollment examination eligibility fees, 2 lakh rupees for hostel fees, twin sharing and 50,000 hostel security deposit. मग तुम्ही म्हणाल सर इथं फीस कमी झाली आहे का? नाही, ऍक्च्युली या ठिकाणी सगळ्या गोष्टी त्यांनी क्लिअरली मेन्शन केलेल्या आहेत अशा पद्धतीने. म्हणजे अॅन्युअल ट्युशन फीस फॉर INR 25 lakhs पर इयर आहे. म्हणजे डी.वाय. पाटील पुण्याची ट्युशन फीस किती आहे? 25 lakhs पर इयर आहे. या ठिकाणी तुम्हाला तुमच्या जे कॉलेजचे डिटेल्स आहेत प्रॉपर सर्व डिटेल्स बघायला भेटणार आहे, A to Z. आता फॉर एक्झाम्पल आपण रिटर्न जाऊया, दुसरं कॉलेज एक बघूया. डीम्ड इन्स्टिट्यूट, कोणतं इन्स्टिट्यूट बघायचं आता फॉर एक्झाम्पल आपल्याला कृष्णा बघायचंय, कृष्णा कराड. कृष्णा इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्स कराड, याची आपण MBBS ची आता फीस बघणार आहोत, तर इथे MBBS म्हणायचं, सबमिट. व्ह्यू प्रोफाईल. फीस बघून घ्या. ट्युशन फीस 25 lakhs, हॉस्टेल फीस 99,000, हॉस्टेल डिपॉझिट 25,000, एलिजिबिलिटी चार्जेस 1 lakh रुपीज, क्वेश्चन डिपॉझिट 50,000 रुपीज. इथे क्लिअरली मेन्शन आहे, सगळीकडे क्लिअरली मेन्शन आहे. खाली गेल्यानंतर तुम्हाला प्रॉपरली इथे डिटेल्स भेटून जातील कोणाच्या फॉर एक्झाम्पल जे डीन आहेत किंवा प्रिन्सिपल आहेत, तुम्हाला कॉलेजमध्ये कोणाशी कॉन्टॅक्ट करायचा आहे, नेम ऑफ मेडिकल एज्युकेशन डायरेक्टर अँड एव्हरीवन, इथे सगळं तुम्हाला या ठिकाणी एकाच ठिकाणी बघायला भेटणार आहे. त्यामुळे कुठलंही टेन्शन नाही. अजून एक सगळ्यात महत्वाची इन्फॉर्मेशन आहे, ट्युशन फीस शॉल बी इन्क्रीज बाय 7% एव्हरी इयर. एलिजिबिलिटी फीस वन टाइम असते. क्वेश्चन मनी ही डिपॉझिट आहे रिफंडेबल. 50,000 रेजिग्नेशन शॉल बी सब्जेक्टेड अप्रुव्हल बाय MCC. या ठिकाणी तुम्हाला प्रॉपर फी स्ट्रक्चरही बघायला भेटणार आहे. त्यामुळे विद्यार्थी मित्रांनो, जर तुम्हालाही जर यावर्षी फॉर एक्झाम्पल 2026 मध्ये जर ऍडमिशन जर घ्यायचे आणि डीमच्या फीज बघायच्या आहे, या ठिकाणी तुम्ही एकाच पोर्टलमध्ये सगळ्या फीज बघू शकता. आणि याला अजून डिटेलमध्ये जर फीज बघायच्या असतील तर फॉर एक्झाम्पल कॉलेजवाल्यांच्या पोर्टलवरती जाऊनही आपण बघू शकतो. सो विद्यार्थी मित्रांनो, अशा पद्धतीने आपण ऑफिशियल फी स्ट्रक्चर बघू शकतो कोणत्याही डीम्ड युनिव्हर्सिटीचं. त्यामुळे विद्यार्थी मित्रांनो, कुठेही वेबसाईटवरती जाण्याऐवजी तुम्ही MCCच्या पोर्टलवरती सर्व ऑफिशियली त्या ठिकाणी दिलेलं आहे. थँक्यू सो मच. अशाच व्हिडिओसाठी ब्राईट फ्युचर एज्युकेशन ग्रुपच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवा, ज्याही विद्यार्थ्यांना MCC थ्रू ऍडमिशन प्रोसेस करायचं आहे. थँक्यू.